हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी छोट्या छोट्या सगळ्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. तर आज मला असं वाटतं सगळ्याच ताईंचा उपवास असेल आणि कोणी म्हणतं आज पकडायचा, कोणी म्हणतं उद्या पकडायचा. तर आता उपवासाच्या शिऱ्याची म्हणते, प्रसादाच्या शिऱ्याची तयारी इथं चाललेली आहे. तर मस्त असा प्रसादाचा शिरा म्हटलं की काय होतं की एरवी आपण जो शिरा बनवतो ना त्याला तितकी चव येत नाही जितकी प्रसादाच्या शिऱ्याला असते, बरोबर आहे की ताईंनो. तर माझं एक ठरलेलं माप आहे पहा. आज ना 1.25 वाटीच्या प्रमाणाने मी जसं बनवते तशी रेसिपी शेअर करते. आवडल्यास नक्की ट्राय करा. घरातली कुठली एक वाटी घेऊन ना 1.25 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1.25 वाटी रवा घेतलेला आहे. तर प्रसादाचा शिरा आपण ज्यावेळेस बनवतो ना त्यावेळेस रवा थोडा जाडसर घेतला ना की शिरा मोकळा सळसळीत होतो, छान अगदी मस्त. त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आपल्या आवडीनुसार. त्यानंतर इथं तूप थोडंसं वितळायला ठेवलेलं आहे, कारण काय होतं की तुपाचं प्रमाण वितळून घेतलं ना की व्यवस्थित होतं. तर 1.25 वाटी साखर, 1.25 वाटी तूप आणि 1.25 वाटी जाड रवा असं प्रमाण घेऊन मी शिरा बनवत असते. जास्त क्वांटिटी बनवायचं असलं तर मोठे पातेले सुद्धा गणपतीत मग वापरतो, पण 1.25 वाटीचंच प्रमाण आहे. कुठली वाटी घेतली घरातली तरी चालते, पण 1.25 वाटीचंच प्रमाण, तिन्ही एक समान प्रमाणात घेतले. त्यानंतर नाही तर 2 केळी छोटे छोटे कट करून टाकत आहे. तर नक्की ट्राय करून पाहू शकता तुम्ही. इतका छान हा शिरा होतो, मस्त अगदी प्रसादाचा, एकदम परफेक्ट. याची जी रेसिपी आहे ह्या मेजरमेंटच्या अकॉर्डिंग एकदम परफेक्ट रेसिपी आहे. 2 केळी मी कट करून घेते. 1.25 वाटी रवा, जाड रवा, 1.25 वाटी तूप घेतलेलं आहे. वितळून तूप मी मेजर केलं तर, कारण तसंच केलं ना की मग व्यवस्थित त्याचं माप होत नाही. आणि 1.25 वाटी साखर असं प्रमाण घेतलं. तूप कढईमध्ये टाकलं आणि त्याच्यामध्ये 1.25 वाटी जो मोजून रवा घेतलेला होता तो आता छान मंद गॅसवरती, अगदी छान मंद गॅसवरती ना मस्त असा गुलाबीसर रंग येऊपर्यंत मी भाजून घेते. आता काय होतं की कधी कधी आपण काय करतो, अशा भाजायच्या वस्तूला कढईत टाकून देतो आणि साईडला कुठेतरी कामाच्या नादी लागतो किंवा मुलांच्या पाठीमागे, मग ते थोडंसं आपलं दुर्लक्ष होतं ह्या गोष्टीकडं आणि मग त्या पदार्थाची चव बिघडते. तर असं 2-3 वेळेस माझ्याबरोबर झालेलं आहे. तेव्हापासून थोडीशी एक अद्दल घडली. असं काही करायचं असलं ना की बिलकुल जात नाही, मी तिथंच उभा राहते. तर तिकडं छान असा रवा आपला भाजतोय आदनमधनं, तोपर्यंत इकडे म्हटलं ड्रायफ्रुट्स कट करून घ्यावं. त्यात ड्रायफ्रुट्सचं ग्रेटर सापडा ना, नंतर कसं बसं सापडलं. मधनं हे पण काम चालू आहे हलवायचं कंटिन्यू. तिकडं मस्त आपला रवा भाजतोय आणि इकडे ड्रायफ्रुट्स कट होत आहेत. तर आपण ना शक्यतो सत्यनारायणच्या पूजेला किंवा मग गणपतीमध्ये पुन्हा म्हणजे काही छोटी मोठी घरामध्ये पूजा असली की हा प्रसादाचा शिरा आपण बनवतोच. आणि एरवी बनवलेला तितकी अशी म्हणावी इतकी टेस्ट येत नाही जितकी प्रसादाच्या शिऱ्याला असते. आपण एरवी कितीही बनवलं ना तो तसा लागत नाही, काय माहिती काय होतं. पण ज्या दिवशी अशा घरामध्ये पूजा वगैरे असल्या आणि आपण थोडासा आदवून हा शिरा बनवला, आपण त्या दिवशी छानच म्हणजे थोडंसं जास्त प्रेम ओतून बनवतो असं मला वाटतं. तर छान असा रवा तुपामध्ये भाजलेला आहे. घरचंच तूप आहे हे, जसं की आम्ही आठवड्याभराची सासून तूप करत असतो. त्याच्यामध्ये ती सगळी केळी कट केलेली टाकून दिली. आता केळी टाकल्याच्या नंतर ही केळी ना चमच्याच्या सहाय्याने मी सगळी दाबून घेते अशी व्यवस्थित, म्हणजे जेणेकरून काय आहे की केळ असं मोठं मोठं राहिलं ना शिऱ्यामध्ये की तो दिसायलाही व्यवस्थित दिसत नाही. दुसरी एक गोष्ट, थोडंसं काळं सुद्धा पडतं केळ जर तसंच राहिलं तर, आणि म्हणजे टेस्ट पण एक वेगळीच लागते. त्याच्यामुळे पूर्ण केळ मी असं स्मॅश करून घेते शिऱ्यामध्ये, म्हणजे थोडं पण असं केळाची टेस्ट लागणार नाही, इतका छान हा शिरा होतो. एकदा नक्की प्लीज ताईंनो ट्राय करून पहा तुम्ही. एकदम मस्त परफेक्ट रेसिपी आहे ही. ज्यांनी प्रसादाचा शिरा बनवला नाही ना त्यांच्यासाठी सुद्धा. केळ बरोबर जेवढं होईल तेवढं स्मॅश करून घेतले मी या लाकडी पळीने. त्याच्यानंतर आता यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स कट करून टाकलेले आहेत. आता काय केले मी, ज्या वाटीने रवा, आपली साखर आणि बाकीचं सगळं मोजून घेतलं होतं 1.25 वाटीने, त्याच वाटीने 4.25 वाट्यात दूध घेतलेलं आहे मी. तर ह्याच वाटीने मी अगोदर सगळं साहित्य मोजून 1.25 वाटी साईडला काढून घेतलं होतं. तर प्रमाण लक्षात ठेवा, 1.25 वाटी तिन्ही वस्तू, रवा, साखर आणि तूप, आणि त्याच वाटीने 4.25 वाट्या मी इथं दूध घेतलेलं आहे. तर आता हे दूध आहे ना
दुधामध्ये 2 चमचे भरून पुन्हा मी तूप टाकले आणि तूप टाकून गॅसवरती कोमट होण्यासाठी हे दूध मी ठेवून देणार आहे. डायरेक्ट म्हणजे असं त्याला मी शिऱ्यामध्ये रव्यामध्ये ओतणार नाहीये. तर याने काय होतं, याच्यामध्ये थोडंसं तूप टाकल्याच्या नंतर शिरा आपला अगदी मोकळा सळसळीत होतो, कुठेही चिकटत नाही. तर इकडे पहा, छान असा आपला ड्रायफ्रुट्स, केळी आणि रवा मस्त असा बारीक गॅसवरती भाजतोय. कंटिन्यू मी याला हलवलेला आहे, कुठेही लागलेला नाही, सगळीकडे सारखा रंग आलेला आहे. तोपर्यंत स्वातीला म्हणलं, प्रसादाचा शिरा म्हणल्यानंतर तुळशी पत्र तर पाहिजेच पाहिजे, त्याच्याशिवाय तो अधुरा आहे. तर तोडून आण म्हटलं जाऊन तोपर्यंत तुळशीची पानं, आणि तोडून आणल्याच्या नंतर मग त्याला धुवून थोडंसं साईडला ठेवलं की त्यातलं पाणी वगैरे सगळं थोडंसं 5 मिनिटं एक अगोदर तयारी असली ही की मग काही होत नाही. खरं तर सकाळीच बनवायचा होता, पण सकाळी ना खूप म्हणजे दुसऱ्या कामाची गडबड होती आज आणि वेळ मिळालाच नाही, म्हणून थोडंसं लेट झालं. आता काय हे सगळं भाजल्याच्या नंतर छान असे ड्रायफ्रुट्स पण भाजले गेले याच्यामध्ये. आता मी याच्यामध्ये साखर ओतली. तर ती साखर 1.25 वाटाची साईडला ठेवली होती वाटी, ती साखर ओतून पुन्हा एक 2 ते 3 मिनिटं कंटिन्यू साखर आणि रवा मस्त असं छान असं एकत्र त्याचं मिश्रण होईपर्यंत परत 5 मिनिटं भाजून घेतलं. 3 ते 4 मिनिटं, सॉरी 5 मिनिटं नाही. त्यानंतर तुळशीची पानं स्वातीने आणली होती, धुवून साईडला केलेली आहेत. आणि इकडं ना दूधसुद्धा आपलं कोमट झालं. त्याच्यामधले जे 2 चमचे तूप टाकलं होतं ना, ते सुद्धा मेल्ट झालं. आता हे दूध सगळं याच्यामध्ये मी टाकून देते. मध्ये मध्ये कंटिन्यू हलवायचं, गाठी वगैरे होत नाही त्याच्यात, कारण तुपाचं प्रमाण जास्त याच्यामध्ये म्हणजे व्यवस्थित घेतलेलं आहे, त्याच्यामुळे गाठी वगैरे होण्याचे चान्सेस अजिबात नाहीत. आता याला बारीक गॅसवरती छान असं मस्त ढवळून घेऊन मस्त तेल सुटेपर्यंत, यातलं तूप सुटेपर्यंत घेते मी. आता काय झालं, नेमकं घरातली वेलची पावडर संपली होती. खरं तर वेलची पावडर ना आम्ही बनवून ठेवत असतो, डायरेक्ट थोडीशी तव्यावरती सगळ्या वेलायची भाजून साखर आणि ते मिक्स करून ठेवत असतो स्टोअर करून, पण नेमकं संपली आणि मग दुकानात आणायला लावली, कारण वेलची पावडर शिवाय शिऱ्याला टेस्ट नाही आणि काय म्हणतात ना, ते एक सुगंध स्मेल नाही. तर मग पहा, छान असा मस्त शिरा झालाय. फूड कलर वापरायचा असेल तर ऑप्शनल आहे, कुणी टाकतं कुणी नाही टाकत, पण मी असाच ठेवला, ओरिजिनल आहे तसा. सगळे आवडीने, मुलं तर आमचे फार आवडीने खातात हा शिरा. त्यानंतर सगळ्यात शेवटी आहे ना मी वेलची पावडर टाकलेली आहे. वेलची पावडर टाकल्याच्या नंतर भरपूर अशी टाकली मी, कारण त्याचा फ्लेवर खूप छान लागतो. आणि काय आहे, पॅकेटची आहे, ओरिजिनल नसते, त्याच्यामुळं घरची थोडी जरी टाकली ना की खूप छान अशी टेस्ट येऊन जाते, स्मेल येऊन जाते. पण पॅकेटची थोडीशी जास्तच टाकावी लागते. वेलची पावडर टाकल्याच्या नंतर मिक्स करते मी. गॅस बंद केलेला आहे. तुळशीपत्र टाकून आता एक 5 मिनिटं याला मी झाकून ठेवणार आहे, मस्त अगदी विलायचीचा त्याच्यामध्ये सगळा फ्लेवर आणि स्मेल उतरूपर्यंत. नंतर मग त्याला टिफिनमध्ये भरून पूजेसाठी घेऊन जायचे. आता ना मी एक व्हिडिओ पाहिला होता ताईंनो, म्हटलं ट्राय करून पाहावं काय आहे. आजकाल यूट्यूबवरती भरपूर फसवणूक चालली. हार्पिकनी कड्या साफ करा किंवा मग कोलगेटनी हे साफ करा, ते साफ करा. तर होतंय का म्हटलं पाहावा. काही काही गोष्टी होतात, पण प्रत्येक व्हिडिओ फसवणुकीचा नसतोच. काही काही एक्सपेरिमेंट हे असे सक्सेसफुल पण ठरतात. तर कोलगेट लावून घेतली, कडेला फॉईल पेपर घेतलाय. एक पाहिला होता, एक 8 दिवस झाले मी तो व्हिडिओ पाहिला होता. जर्मलचे असे काळे कुट्ट झालेले भांडे असे एकदम चकाचक त्यांनी दाखवले, म्हणजे एकदम आफ्टर बिफोरचं अगोदर भरपूर असे हे होते खराब आणि नंतर एकदम क्लीन व्हाईट झाले. तर म्हटलं एकदा ट्राय करायला काय हरकत आहे. ट्राय केल्याशिवाय तर आपल्याला ती गोष्टचा एक्सपिरियन्स तर येणार नाही आणि समजणार पण नाही की खरंच हे रियालिटी आहे की म्हणजे फक्त दाखवायचं व्हिडिओमध्ये असं. तर म्हटलं एकदा करून पाहावं आपण. तर फॉईल पेपर घेतला, कोलगेट सगळीकडे पांगून घेतली. थोडं थोडं काळा तर पहा निघतंय कढायचं, जसं जसं घासत चालले मी तसं तसं. आता व्हिडिओमध्ये सांगतात की मेहनत नाही आहे अजिबात, कोलगेट लावली की सगळं निघतंय, असं होतं तसं होतं. पण माझ्या मते तरी ना मेहनत याला लागते. हे बघा, एक साईडला जिथं मी घासते तिथं काळं निघतंय, ऑब्व्हियसली निघणारच एवढं घासल्याच्या नंतर, आणि जिथं नव्हतं घासलं तिथं व्हाईट आहे. तर मग आता व्हिडिओमध्ये सांगताना असं इतकं दाखवतात की एकदम लावल्याच्या नंतरच लगेच निघलं, काही मेहनत न करता सगळी कढई क्लीन झाली. आता कढई तर क्लीन झाली, पण त्याला घासलंयच तितकं, त्याच्यामुळे झाली असेल किंवा मग काळं निघतंय. पण असं नाही, थोडासा एक 10-15% तरी याचा फरक पडतोय, नाही असं नाही, कारण घासणीने घासल्याच्या नंतर किंवा साबणाने घासल्याच्या नंतर इतकी कढई क्लीन होत नाही. आपण कितीही ताकद लावली ना तरी पण इतकी होत नाही. तर कोलगेटमध्ये काहीतरी असे घटक असतील का त्यांनी थोडंसं क्लिनिंगला आपल्या मदत होते, फायदा होते. तर हे पहा, काळं कुट्ट पाणी सगळ्या कढईतनं निघलंय. म्हणजे अगोदर आणि आत्ताच्या कढईमध्ये चांगला बराचसा असा फरक आहे, पण जितका युट्यूबवरती व्हिडिओमध्ये दाखवतात तितका नाहीये. आणि असू पण शकतो, कारण ही कढई खूप दिवसाची आहे, खूप जुनी आहे. तर 50% तर मला वाटतंय निघल्यागत, पण घासण्यात तितकी पण आली, ताकद पण तिला तितकी लावलेली आहे. तर चला असो, कशाने का व्हायना निघली कढई व्यवस्थित तर निघलेली आहे. तर आता पूजेसाठी पंचामृत बनवायचं होतं, त्यासाठी मग आता दही घेतले, थोडासा मध,
त्याच्यामध्ये थोडेसे तुळशीपत्र टाकून पंचामृत बनवून न्यावं, कारण तिकडच्या ऑफिसमध्ये आता जायचं आहे आणि तिथे जाऊन पूजा स्वातीला आणि मला करायची होती. आणि त्यातल्या त्यात ना आज खूप अशी गडबड झाली, कारण साड्यांच्या ऑर्डर पण इतक्या होत्या की त्या हँडल होत नव्हत्या सगळ्यांना. त्यात खूप म्हणजे आज सगळंच एकत्र आलं. एक हळदीचा प्रोग्राम सुद्धा होता. सगळंच एका दिवशी म्हणलं ना की व्यवस्थित म्हणजे होत नाही. मग जिथल्या तिथं खूप कामाची गडबड होती आणि धावपळ सुद्धा खूप होती. तर चला म्हटलं शिरा एका हॉटपॉटमध्ये भरून घेऊन जावा. तर संध्याकाळ झाली आणि आता आम्ही चाललोय ऑफिसवरती. तर दुपारी छान असा प्रसाद बनवलाय पहा. छान असा देवाला म्हणलं गोड काहीतरी झालं पाहिजे, मग आम्ही सत्यनारायणला जसं बनवतो तसा प्रसाद बनवलाय ताईनी आणि दुपारी बनवला. आणि त्याच्यानंतर म्हणलं चला आता पूजा वगैरे तुमच्याशी शेअर करू थोडंफार. तर सगळ्यात प्रथम दत्त जयंतीच्या आणि दत्त जन्माच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आमचं पाळणा वगैरे हलवायचं चाललं होतं बरं का, पण याच्या आधी आम्ही कधी केलेलं नाही. आणि जसं की ब्राह्मण काकांना विचारलं तर ब्राह्मण काका म्हणले की ते सामूहिक मंदिर नाहीये, म्हणजे सगळ्यांचं नाहीये, तुमचं घरगुती आलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही आपला साधा अभिषेक करूनच पूजा करा जशी दरवर्षी करतात तशी. हो, नाही तर त्यांना बोलवत होतो आम्ही, त्यांना म्हणलं तुम्ही या नाही का व्यवस्थित पूजा करा. हलू आमची जोडींची होती हाऊस, आम्ही काल पाळण्याचं पण म्हणजे आणायला जाणार होतो, पण त्यांना सार्वजनिक नाहीये आणि मंदिर खरं तर सार्वजनिकच असतं, पण त्यांना तुम्ही पहिल्यापासून करताय म्हणजे ते असं याच्यामध्ये नाही, तुमच्या घराच्या आतमध्ये आहे आतमध्ये. आणि मेन म्हणजे नाही का ऑफिसच्या इनॉग्रेशनच्या टायमाला आपण छोटीशी मूर्ती म्हणजे तिथं स्थापन केली होती छोटीशी. तर ते म्हणले कितीतरी इंच पेक्षा मोठी मूर्ती असली तर तिथं मोठं मंदिर बांधलं जातं असं काहीतरी म्हणत होते ते दाजींना सांगत होते. तर तुम्ही साधा आपला जसा प्रसाद करता तसा प्रसाद करा म्हणले. तुम्हाला मुलं वगैरे जीव घालायचे तर घाला, जसं तुम्ही याच्या अगोदर जसं करत आलात म्हणले तसं करा, सिंपल साध्या सोप्या पद्धतीने. तर मग तसंच आम्ही आता थोडाफार अभिषेक करून प्रसाद बनवलाय तेच करतो. त्याच्यानंतर आता आम्ही चाललेलो आहे एका हळदीला, आमच्या मावस दिराचं लग्न आहे तिकडे चाललेलं आहे. तर मग आता ही पूजा झाली की हळदीला चाललोय. हा, आता पहिले म्हणलं की 6च्या सुमारास म्हणलं दत्त जन्माचा वेळ असतो आणि आज ह्या वर्षी काय झाले की 2 दिवस सलग दत्त जयंती आली. तर केंद्रानुसार आज असं दाखवली, आज आणि उद्या. तर म्हणलं मग आज पूजा वगैरे करून घेऊ, कारण मंदिरांमध्ये सहसा 6च्या टायमाला दत्त जयंती दत्ताचा जन्म केला जातो म्हणजे दत्त देवतेचा. तर म्हणलं चला आम्ही पण आजच करून घेतो मग, आहे का नाही. तर निघलोय आणि सूर्य बघा किती छान दिसतोय, लाल चटचटीत. आणि आता दिवस मावळायला लागला ना त्याच्यामुळे कसं दिसतंय, कॅमेराने दाखव किती सुंदर दिसतंय. पवन चक्की पण त्याच्यामध्ये एक फिरतीये मधून मधून, भारीच व्ह्यू दिसतोय. हा बघ ना, पोरं तर लगेच पळायलाच लागलेत. पण काय झालं, घे लवकर चल, बॉटल नको म्हणतोय माझ्या हातामध्ये. बाबा काढीच पिटत नाही तर आमचे बाबा घेऊन देतात. संध्याकाळचा पहा व्ह्यू कसा दिसतोय, मस्त छान असं झाडांमध्ये बघा सूर्य लपलेला आहे आणि मस्त इव्हिनिंग व्ह्यू असा छान दिसतोय. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव. प्रसाद दे काहीतरी बघत होतो, प्रसाद द्या ना. तुम्हाला घेतला का? दिला धर, मी घालला भाऊ घरीच. दिले जर प्रसाद हाँ हाँ डाल दीजिए, मैं तुरंत फिर आपको बता देती हूँ फाइनल.
नाही मग काही तुम्हाला तसं काही असेल शंका मनामध्ये तर खरंच काही रिटर्न पाठवा, तुम्हाला मी डायरेक्ट रिफंड करू, काहीच प्रॉब्लेम नाही झालं. तर चला अंधार पडायला लागला, छान अशी पूजा झाली, म्हणजे एक अर्धा तासामध्ये करून घेतली आम्ही पूजा. आणि आता तिकडं जायचंय. तर सगळ्यात महत्वाचं की 14 अध्याय वाचून घेतला, एकदा श्रीसुक्तम एकदा पुरुषोत्तम किंवा दत्त मंत्र म्हटला तरी पण त्याचा अभिषेक करून घेतला. आणि दत्त जन्माची कहाणी खूप सुंदर आहे. दत्तांचा जन्म कसा झाला दत्त महाराजांचा, तर त्याच्यामध्ये त्या कहाणीमध्ये जसं की आपलं गुरुचरित्राच्या 4व्या अध्यायामध्ये छान अशी माहिती दिलेली की दत्त महाराजांचा जन्म कसा झाला. दात बसला त्याला वाटतं. तिरकं होतंय सरळ घ्यायचं. तिरकं कसं करायचं? नाही थोडं असं होतं मग थोडं तिरकं. बस 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 ओके आता ही फ्रेमिंग नाही थोडी काय नाही आता. हा ओके काय अडचण नाही. आता लावा समोर पाहिजे स्माईल. ओके बिंदास. धरा बस बस.
नवरी राहिले बाजूला आणि इकडे तुम्ही कुठं नाव घेता बघा आता मोठे वहिनी अरे वा अरे वा हे ध्रुवल लावून दे इकडं किती जण बसलेत गाडीत 1 2 3 दिसणार डिक्कीत पण पोरं आहे 15 जण एका गाडीत बसले 15 इकडे दिसत नाही आता लाईट काय काय म्हणलं फिल्टर गाडी हा बस गपचूप घासणार चला उतरा पटापटा चला किती जण बाहेर येतात बघा 1 2 3 बाकीचे किती सगळे इकडे चला उतरा उतरा 3 तिकडे किती आले बाहेर 4 3 आले इकडे 3 आले इकडे 4 5 6 7 8 तिकडे पुढे किती येतं 9 10 11 ड्रायव्हर पकडून 12 जण गाडीत बसलेत किती 12 एक उतरायची काय अजून बाप रे एवढे जण एकाच गाडीत एवढे मेंबर आले